हलकर्णी परिसरात पेरणीसह मशागतीच्या कामाची लगबग. मान्सूनपूर्व पाऊस चांगला बरसल्याचा परिणाम. रोहिणी नक्षत्रात पेरा होत असल्यानं बळीराजा सुखावला. हलकर्णी परिसरातील अनेक गावातून पेरणीसह मशागतीच्या कामाची लगबग सुरू असल्याचं चित्र पाहायला मिळतंय. गावोगावी बैलजोड्यांची संख्या कमी झाली आहे. अनेक ठिकाणी मशागतीसाठी तसंच पेरणीसाठी शेतकरी ट्रॅक्टरचा वापर करताना दिसतोय. चालू वर्षी या परिसरात वळीव पावसाने दमदार हजेरी लावली आहे. 4 ते 5 वेळा वादळी स्वरूपातील मोठा पाऊस झालाय, त्यामुळे जमिनीत खोलवर ओल झाली आहे. रोहिणी नक्षत्र सुरू झाल्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीच्या कामाला प्रारंभ केला. रोहिणी नक्षत्रात पेरा आला तर उत्पादनात मोठी वाढ होते असा शेतकऱ्यांचा अनेक वर्षाचा अनुभव आहे. मे महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात सरासरी शेतकरी पेरणीसाठी आपली जमीन नांगरणी, वेचणी, बांधबंदिस्ती करून सज्ज ठेवत असतात. परंतु याच काळामध्ये 5 ते 6 वेळा वादळी पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांना पेरणीसाठी जमीन सज्ज करता आली नाही. तशातच अद्यापही अनेक शेतांमध्ये पाणी तुंबून राहिलंय. जमीन पेरणीसाठी सज्ज असणारे शेतकरी ट्रॅक्टरच्या द्वारे पेरणी करतायत. पेरणी आणि नांगरणीसाठी साधारणपणे एकरी 1200 रुपये ते 1400 रुपये सध्या दर सुरू आहे.